पिंपळगाव हरेश्वर ते पिंपळगाव तांडा हा मराठवाड्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असून या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते। पिंपळगाव हरेश्वर पासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या जामदड नाल्यावर यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। अतिवृष्टीमुळे नाल्याच्या दोन्ही बाजूला असलेले दगड, माती व सिमेंट मोठ्या प्रमाणावर वाहून गेल्याने रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठे खड्डे पडले आहेत। परिणामी या ठिकाणी रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे। या मार्गालगत असलेल्या शेत शिवारात मोसंबी, लिंबू व केळी यांसारखी नगदी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात। तसेच मराठवाड्याकडे जाणारी वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर याच रस्त्यावरून होत असल्याने या खड्ड्यांमुळे मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। स्थानिक नागरिक व वाहन चालकांनी संबंधित प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन जामदड नाल्यावरील पुलाची उंची वाढवून मजबूतीकरण करावे तसेच रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे। आता आपण उभे आहे वरसड्या रस्त्यावर। पावसाळ्यामध्ये बघू शकता आपण की नाल्याला पूर आलेला होता जामदड नाल्याला, आणि या जामदड नाल्यामध्ये पूर्ण माती वाहून गेलेली आहे। रस्त्याला खड्डे पडलेले आहेत, काहीच राहिलेलं नाहीये। पावसाळ्यातला पूर आलेला होता। मी पिंपळगाव हरेश्वरचा रहिवासी आहे, लिकेश पवार। रात्री बेरात्री जर एखाद्या वेळेस गाडी आली तर आपण बघा साईड कट जे तिथून गड्डा पडलेला आहे। आता रॉंग साईड गाडी चालवावं लागते गाडी चालवणाऱ्यांना। अति पावसामुळे या रस्त्याच्या जवळपास 4 महिन्यापासून हा रस्ता अंदाजे 2004 मध्ये बनलेला होता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत। त्याच्यानंतर याची अजून म्हणजे दुरावस्था अशी झालेली आहे की इथं गाडी चालवायला सुद्धा अडचण येते, पूर्णच रस्ता खराब आहे। त्याच्यानंतर ह्या नाल्याचा प्रश्न विकट आहे, कारण इथं पाणी पूर्ण रस्त्याच्या वरतून कुदतं। महापूर आल्यानंतर, मोठा पूर आल्यानंतर यावेळेस प्रत्येक वेळेस इथून वरतून पाणीच कुदतं। हे खड्डे असे झालेले आहेत की रात्री बेरात्री याच्यामधून जर गाडी आली, एखाद्या वेळेस लाईट बंद असतं तर सरळ गाडी गड्ड्यातच पडेल।